वर्षानुवर्ष राज्याच्या आणि देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये बीड जिल्ह्याचे आहे. आणि आता या बालेकिल्ल्यामध्ये नवीन वारसदार या बालेकिल्ल्याचे तयार होत आहेत आणि मला आनंद आहे की आपण यांच्या कलाविष्काराला पाहायला इथपर्यंत आला. यांच्या म्हणजे आपली उपस्थिती यांच्यावर एक कौतुकाची थाप आहे. सर्व बाजूने जर पाहायला गेलं तर प्रत्येक वेळेस महोत्सवाच्या यशाचं कारण प्रतीक आपण दिसतो, परंतु तसं नाही. या महोत्सवाचा खरा आत्मा कोण जर असेल तर ते सन्माननीय अनिल दादा जगताप आहेत. याचबरोबर माझ्याबरोबर जी जी टीम काम करते ती सर्व टीम तितकीच महत्वाची आहे जेव्हा तुम्हाला सांगतो मी दिसलो. मी फक्त पळापळ करत असेल, यांच्या मागे ओरडत असेल, परंतु ही टीम दादा सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 12:30-1 वाजेपर्यंत हे महोत्सवात असतात. 2:30-3 वाजता घरी जातात आणि सकाळी 7:30ला पुन्हा या सगळ्यांच्या स्वागतासाठी उभं राहतात. आणि बघायला गेलं तर आम्ही काउंट काढला. या 7-8 दिवसामध्ये 2 तारखेला सुरू झालेला हा महोत्सव आहे. या 7-8 दिवसामध्ये कमीत कमी 40 ते 50 हजार पालक वर्ग दिवसभरामध्ये येऊन गेलेला आहे. हा देखील तुम्हाला सांगतो एक वेगळा रेकॉर्ड या महोत्सवाने तयार केलेला आहे. आणखीन एक कॅल्क्युलेशन आम्ही काढता आता ग्रीन रूम मध्ये काढलं की 20,000 विद्यार्थी जरी आपण पकडले तर त्यांच्या कॉस्ट्युमवर होणारा खर्च 200 रुपयाने जरी धरला तर तो किती होतो बघा. ट्रॅव्हलिंग असेल, जेवण असेल, कोरिओग्राफरची फीस असेल, मेकअप आर्टिस्टची फीस असेल, असे सगळे आम्ही थोडे थोडे अंदाजामध्ये कॅल्क्युलेशन काढले तर मनोज दादा 77 ते 88 लाखांपर्यंत चंपावती महोत्सवावर ही बीड नगरी तुम्हाला सांगतो खर्च करते. आज बीड नगरीच्या चौकात घराघरात शाळांमध्ये फक्त आणि फक्त चंपावती महोत्सवाची तुम्हाला सांगतो लगबग आहे. प्रत्येक घरामध्ये चंपावती महोत्सवाची तयारी सुरू आहे. कोणी मेकअप करते, कोणी काय म्हणजे फक्त सगळ्या जणांना सध्या जो कुठं असेल सगळेजण बीड